तर मित्रांनो, आजची रायवाडी बंदरातील जी फायनलचा गट होता त्याच्यामध्ये किती 14 स्पर्धक होते की 14 स्पर्धक होते. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले आहेत मयेकर बंधू. प्रथम कोण आलं तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मयेकर बंधू चाल मला. तर प्रथमतः अभिनंदन. आणि काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल, आपल्या बैलांबद्दल? बैल ते पळतायत, थोडासा नशीब नव्हता. ड्रायव्हर कोण बसले? तुम्ही स्वतः ड्रायव्हर, चालक मालक तुम्हीच. तर चालक मालक तुम्हीच आहात. तर म्हणजे आजचं बंदराबद्दल आणि एखादे टर्न वगैरे किती गेला? टर्न 5वा 6वा. आणि जरा गाडी खालून आल्यामुळे प्रॉब्लेम झाला. खालून आली गाडी पहिलीच होती. तरी पण आज बघायला गेलं सगळ्या टॉपच्या गाड्या आज शर्यतीत होत्या आणि त्याच्यामध्ये गुलाल मिळणं खूप महत्त्वाचं होतं. तर काय सांगाल बैलांबद्दल? खरेदी वगैरे कधी केली बैलांची? खरेदी 4 वर्ष झाली. 4 वर्ष तुमच्याकडे जोड आहे. म्हणजे तुम्ही गटापासून फायनल पर्यंत नाही, क्वार्टर पासून. क्वार्टर म्हणजे तेच खालून वर गेली गाडी. तर कुठून घेतलेला जोड? हे कर्नाटकहून. काय नाव आहे बैलांचं? हा बाईजा तो बारक्या. मला वाटतं गेल्या वर्षी एक फायनल पहिला नंबर केलेला. कोणता? काशीदला पहिला नंबर केलेला. तर यावर्षी कितवा गुलाल झाला? यावर्षी पहिलाच. आणि शर्यतीमध्ये किती हाकलली? 4 शर्यतीमध्ये पहिला गुलाल मिळाला. तर अभिनंदन पुन्हा एकदा. आणि काय सांगाल, अजून काय अपेक्षा आहेत बैलांबद्दल? आज पळाले आनंद झाला. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहोत. आणि पुढे अशीच बैलांनी आम्हाला साथ आणि आम्ही पण त्यांची अशीच म्हणजे गुलालात राहावी एवढीच अपेक्षा. नाही हो मार तू ये. तर मित्रांनो, मालकीन बाई आहेत आपल्यासोबत बैलांचा. तर काकी काय सांगाल आपल्या बैलांबद्दल? अशीच बैलगाडी आली पाहिजे. आणि आपण किती वर्ष घरात आपल्या बैलजोडी असते? बरेच वर्ष झाले, 20-22 मला वर्ष तर आठवते मी म्हणजे 2013-14 पासून गाडी मयेकर बंधू ऐकतो. तेव्हापासून मी शर्यत बघायला लागलो, तेव्हापासून गाडीचं नाव मी ऐकतोय. काय सांगाल एखाद्या या बैलांबद्दल? फायनल मध्ये आता गेल्या वर्षी पण चांगली झाली. आता आलाय पायचा आलेला म्हणून, नाही तर आमची बैलगाडी पहिलीच आली असते. आणि अशीच मी बोलते ह्या बंदात पहिली येईल सारखी. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच. तर मित्रांनो, आजची जी शर्यत झाली रायवाडी बंदरामध्ये, त्याच्यामध्ये फायनल गटामध्ये तृतीय क्रमांक आलेले आहेत बेलोशे बंधू काशीद. आणि आपला जॉकी होता सगळ्यांचा आवडता अभियंता दादा. तर दादा काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल? आणि जोड आपला नवीन आहे. दोन्ही नवीन बैल आहेत ना? दोन्ही नवीन बैल आहेत. आणि 2 वर्ष बुजार हारणे आणून वेळ झाला. आज पहिला गुलाल आहे बैलाचा. आणि त्या पहिला बैलाला चटक जी लागायला पाहिजे होती गुलालाची, ती आज लागली. याच्या पुढे पण असंच गुलाल घेत राहील बैल. आणि पहिला गुलाल. आणि नक्की मला तर नक्की आनंद आहेच. आणि बेलोशी कंपनी नक्की येतात, मी नक्की आनंदी असतील. आणि हा बैल कधी आणलेला? हा पाखऱ्या यंदाच ना आणलेला. या वर्षी याच वर्षी. दोन्ही बैल नवीन. आणि त्याची पहिलीच शर्यत आहे का हाकललेला? नाही, सेमीला हाकलला होता नवगावला. अच्छा. हा पुरा सटच सेमीला होता. ओके. तेव्हा नंबरात नव्हती पण आज गाडी फायनल डायरेक्ट फायनलला टाकून. आणि मी हा बैल बघतोय 2 वर्ष, तेव्हा बारका होता दिसायला पण बारका होता. आणि मेहनत तर 6 दाती आहे. मेहनत खूप घेतली त्या बैलावर. आणि आज काय वाटलं म्हणजे बैलांच्या याच्यामध्ये? खूप छान धावली गाडी. बॅकफुटवरून गेली होती. बैला जाताना कासरा अडकला होता पाखऱ्याचा. पण बैल जिद्दने हारला. आणि टर्न कितवा केलेला? टर्न 3रा-4था असेल, बाहेरून टर्न होता. आणि थोडंसं गाडी खाली गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला का? हां, गाडी पब्लिकमध्ये हा बैल पिकअप धरायला आणि गाड्या जात होत्या खालून. जसं दिवेरमध्ये जसं प्रकरण झालं होतं त्याच पद्धतीने आजच्या गाड्या तसेच होणार होत्या. पण नंतर मग आयडिया आली की बैल गाडी झेंड्याच्या आतून मधून गेली पाहिजे. त्यात मी बैल मग बुजार बाहेर त्याला पिकअप ओढायला आणि नेमकी त्याला बैलाला रोखून घ्यायला एकच टाईम झाला. अच्छा. त्याच्यामुळे गाडी ड्रायव्हिंग करायला मिळाली नाही. आणि म्हणजे हा जोड आणण्याचं नियोजन काय होतं की ह्याला गुलाल मिळून फायनलचा गुलाल एकदा ह्याला मिळून द्यावा की जुनी जोडीला आराम द्यावा म्हणून? काय नाही, जुन्या जोडीला आराम पण मिळालाच. आणि शेवटचा फेरा मी स्वतः मारला होता. त्या फेरा एवढा भन्नाट झाला होता की त्या फेऱ्यावरून मला अंदाज आला होता की गाडी आज फायनलला ही गाडी आज झोमेल. जे शेवटचा फेरा जो मारला होता त्याच्यावरून फेऱ्यावरून अंदाज होता. आणि गाडी बेस्ट एकदम फुल परफॉर्मन्स दिला होता शेवटच्या फेऱ्याला. आणि तुझ्यासारखा एक्सपिरियन्स गाडीवान जर सांगत असेल तर नक्कीच मालकाला विश्वास ठेवणं भागच आहे. की नाही, मालकाने सांगितलं की तुम्ही जसं तू जसं म्हणशील नक्कीच तुला तसंच तुझ्याकडे जेवढा गाडी फायनलला सोडली गेली. आज तुझ्या एक्सपिरियन्सनुसार जर तू सांगत असशील की गाडी आज फायनलला धावेल तर मालक डोला मिटून बोलणार की आपण. मी नाही तसं बोललो होतं. गाडीने फक्त टर्न करू दे, गाडी 100% गाडी 1 ते 5 मध्ये 100% 14, 15, 16 गाड्यांच्याच गाडी नक्की खेळणार.
आणि नक्कीच खेळलेली आहे. खेळली आणि गुलाला पात्र झाली. तर पुढे कसं म्हणजे असणार नियोजन की ही जोडी अकलणार की आपली जुनी जोडी पण? नाही, टायमाला काय असे दोन्ही शर्तीनं दोन्ही गाड्या असतील. जितू आहे दुसरा मोठ्या गाडीवर. बरोबर. तर काय सांगितलं दादा, आता बघायला गेलं तर शर्यतीमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. एका एका मालकाच्या दोन नक्कीच, गाड्या आता नक्कीच. धावतात. तर ह्याच्यामध्ये टिकून राहायचं असेल तर काय कोणत्या पद्धतीची मेहनत आपण करायला पाहिजे? मेहनत तर पाहिजेच नक्की. बैलांची मेहनत आणि बैल तर एक दोघं तिघं मुलं तर पाहिजेच. दिवसभर जी 24 तास बैलांच्या पाठीच पाहिजे. आणि बैलांची मॉलिश आली, त्यातमध्ये खाद्य आलं वेळेच्या वेळी, सगळे सिस्टम टॉनिक बिनिकचे डोस असतात म्हणा, ते टाईम करायलाच पाहिजे. आणि आता शर्यतीचं स्वरूप सुद्धा थोडं बदललेलं आहे. तर काय सांगशाल, आपली पूर्वीची शर्यत होती ती म्हणजे आपण एकच जोड 3-4 वर्ष हाकलत होतो, पण बरोबर, आता बरोबर. असं राहिलेलं नाही की हर एक दुसऱ्या शर्यतीला नवीन नवीन बैल दिसतात आपल्याला. तर काय सांगितलं त्याबद्दल? नाही, आज कॉम्पिटिशन ॲक्च्युली या बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिला जी टेस्ट मॅच सारखं गाड्या होत्या पुले, आता ना 20 जमानला गाडींमध्ये. आज तुमची गाडी नंबरात बसेल त्याची उद्याच्या शर्यतीची गॅरंटी नाही. कारण पूर्वी असं होतं की एकच फायनलमध्ये कंटिन्यू 3 गाड्या असेल तर पब्लिक पण बोलायची की ह्या 3 पैकी एकच आहे. 3 पैकी एक गाडी पण बसेल. आज असं राहिलेलं नाही की नाही, 14-15 गाड्यांमध्ये कोणी आजच बघा नाही, गाडी सेमीला जी गाडी आता पण 2 वर्षात नंबर न बसतो गाडीला गुलाल, ती आज गाडी फायनलला असती 3 नंबर गाडीत बसली. म्हणजे प्रेडिक्शन नाही कोण करू शकत की नाही, कोणती नाही, गाडी आहे. कोणीच ना विश्वासच करणार नाही. फक्त मला विश्वास होता, बेलोसींचे मालक लाल लोकांना प्रश्न होता की जो विश्वास मी दिला होता की सेमीची गाडी असतो चढवा फायनलला गाडी चालणार गाडी. तर नक्कीच मजा आहे. तुझ्या मार्फत गाडी सुद्धा खूप आणि या गाडीवर बसण्याचा खराब भाग मला श्रेय देईन ना ते पहिले जितू नागतीला, कारण तो माझ्या घरी आला की अभिनंदन तू या गाडीवर बस, मी त्या गाडीवर बस. तर आज तो बोलत नाही कारण सर्व गाडीवर बसण्या सर्व नियोजन जितूच आहे. तर दोघांचं सुद्धा अभिनंदन. आणि पुढे दोन्ही गाड्या अशी अपेक्षा करू की 2 गाड्या जेव्हा आपल्या असतील तर दोन्ही गाड्या 1 आणि 2 नंबरमध्ये यावे. दोन्ही ड्रायव्हरांची मला मुलाखत घ्यायला मिळेल. म्हणजे जितूचा दम काढते मग मी. हे दोघांच्याच शर्यत लागेल ती बघायला खूप मजा येईल. तर अभिनंदन पुन्हा एकदा. आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.